तर ही थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये मतीन पटेलच्या घरावर। तर ही थेट दृश्य आपण छत्रपती संभाजीनगरमधील पाहतोय। मतीन पटेलच्या घरावरती आता कारवाई केली जाते। हे तेच घर आहे ज्या ठिकाणी निदा खान हिला लपून ठेवण्यात आलेलं होतं, तिला आश्रय देण्यात आलेला होता आणि आता तेच घर कारवाई दरम्यान जमीनदोस्त केलं जात आहे। त्याच्या काही आस्थापनांवर देखील पहाटे 5:30 वाजल्यापासूनच कारवाई सुरू करण्यात आलेली होती आणि त्यानंतर मात्र आता हे घर सुद्धा पाडलं जात आहे। याच घरामध्ये निदा खानला आश्रय दिलेला होता। मतीन पटेलच्या विरोधामध्ये आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। तर त्याचं पद सुद्धा आता धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे आणि सध्या हे घर त्याचं जमीनदोस्त केलं जात आहे। पालिकेच्या वतीनं ही मोठी कारवाई केली जाते। सचिन बडे आमचे प्रतिनिधी सध्या त्याच ठिकाणी उपस्थित आहेत। थेट आपण अपडेट घेऊयात। सचिन, अत्यंत मोठी कारवाई, काही आस्थापनांवर देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता मात्र ज्या घरामध्ये निदा खानला आश्रय देण्यात आला होता तेच घर पाडलं जात आहे। पोलीस निदा खानचा शोध घेत होते। पोलीस निदा खानला शोधत असताना जी निदा खान जिथं लपून बसली होती ते होतं छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगरातील ज्या घरामध्ये ती लपून बसली आता ते घर जमीनदोस्त करण्यात आलंय। पोलिसांनी थेट या ठिकाणी तिचा शोध घेतला आणि महानगरपालिकेने आता ते या ठिकाणी अतिक्रमण हटाव पथक आल्याने त्या पथकाने हे संपूर्ण घर आता जमीनदोस्त केलेलं आहे। आपण माझ्या मागे पाहताय या ठिकाणी 2 मजली घर होतं, मात्र ते आता जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेच्या पथकानं थेट कारवाई करत या ठिकाणी हे घर जमीनदोस्त केलेलं आहे। आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी या ठिकाणी 2 मजली घर होतं, मात्र या घरामध्ये निदा खान आश्रय घेत होती, तिच्या परिवारासह या ठिकाणी ती राहत होती। मागील काही दिवसांपासून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले आणि पोलिसांनी तिला पकडलेलं होतं, तिच्या कुटुंबियांनी चौकशी केली, तिची माहिती घेतली। मात्र त्यानंतर ही जागा कुणाची होती, ही जागा कुणी घेतलेली होती हा प्रश्न जेव्हा उपस्थित करण्यात आला तेव्हा हे समजलं की मतीन पटेल यांना आश्रय दिलेला होता आणि त्यानंतर ही जागा अवैध आहे का अवैध आहे या संदर्भात चौकशी सुरू होती। मात्र त्यानंतर जेव्हा कळालं की ही जागा अवैध आहे, अवैधपणे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे, तर त्यानंतर या ठिकाणी थेट कारवाई करण्यात आली। महानगरपालिकेचं पथक या ठिकाणी दाखल झालं। या पथकानं जो MIMचा नगरसेवक आहे ज्यानं मदत केलेली होती निदा खानला, तर या नगरसेवकाचं जे कार्यालय होतं ते अवैध होतं, घर होतं अवैध होतं, त्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर निदा खान ज्या ठिकाणी लपून बसली होती ते देखील या ठिकाणी जमीनदोस्त केल्याचं आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात होता। सकाळी 6 वाजेपासून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेचं पथक थेट या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी ही भली मोठी कारवाई केलेली आहे। थेट बुलडोजर चालवून या ठिकाणी निदा खान ज्या ठिकाणी लपून बसली होती ते घर तर जमीनदोस्त केलंच, मात्र ज्या नगरसेवकानं जो आश्रय दिलाय तर त्या नगरसेवकाचं देखील अनधिकृत मग कार्यालय असेल, घर असेल ते देखील पाडलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही थेट धडक आणि मोठी कारवाई जी आहे ती केलेली आहे। त्यामुळे आता निदा खान ज्या घरात लपून बसली ते आता जमीनदोस्त झालेलं आहे। शुभम सचिन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहाटेपासून ही संपूर्ण कारवाई सुरू करण्यात आलेली होती। काही त्याची आस्थापनं सुद्धा होती, अर्थातच दुकानं सुद्धा होती, ती सुद्धा जमीनदोस्त करण्यात आली, ती सुद्धा अनधिकृत होती अशी माहिती प्राप्त झाली आहे। निदा खान या ठिकाणी लपून बसली होती, हे अनधिकृत होतं, हे पाडलं। मात्र दुसरीकडे मतीन पटेल याचं जे घर होतं ते घर देखील अनधिकृत होतं। त्याच्या बाजूला एक दुकान होतं ते देखील अनधिकृत होतं, ते पाडलं। त्या दुकानाच्या बाजूलाच कार्यालय देखील होतं मतीन पटेलचं, तर ते देखील पाडलेलं आहे, जमीनदोस्त केलेलं आहे। ते नाल्यावर होतं अशी माहिती महानगरपालिकेच्या पथकाने दिलेली आहे। तर ही थेट कारवाई करत या ठिकाणी पूर्णपणे जमीनदोस्त केलेली आहे। JCBची कारवाई अजूनही सुरू आहे। 3 JCB लावून हे पूर्णपणे जमीनदोस्त केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी याच घराचा आश्रय जो होता तो निदा खानने घेतलेला होता, नगरसेवकानं तिला याच ठिकाणी ठेवलेलं होतं, तर त्या नगरसेवकावर देखील ही मोठी कारवाई आहे। तर थेट महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यामध्ये बंदोबस्तामध्ये हे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारची अतिक्रमणं ठेवली जाणार नाहीत, कोणत्याही प्रकारे अवैधपणे अतिक्रमणं आहेत ती केली गेलेली आहेत ती सोडली जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया जी होती ती या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली। तर आता हे देखील जमीनदोस्त केल्याच्या नंतर आपण पाहतोय JCBच्या माध्यमातून, बुलडोजरच्या माध्यमातून सचिन, या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी आहे की MIMच्या कार्यकर्त्यांची भूमिका, तेथील नेत्यांची भूमिका अद्यापर्यंत स्पष्ट होत नाही। आपण जरी पाहिलं इम्तियाज जलील काल रात्रीपासून
रात्रीपासून त्या मतदारसंघामध्ये आहे। MIMच्या कार्यकर्त्यांशी तेथील स्थानिक नेत्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कोणी देखील फोन उचलायला तयार नाहीये। त्यांची भूमिका ते मांडू शकत नाहीये। अर्थातच इम्तियाज जलील हे सुद्धा कालपासून या मतदारसंघात आहे। सचिन, या संदर्भात नेमकं काय सांगशील? MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील रात्रीच्या वेळेला या परिसरामध्ये आलेले होते। त्यांनी नागरिकांशी संवाद साधला, मात्र त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आणि मतीन पटेलच्या कुटुंबियांनी देखील नाराजी व्यक्त केली। कारण महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाला जे अधिकारी आहेत त्यांच्या गळ्यामध्ये त्यांनी हार घालून त्यांनी सांगितलं की तुम्ही जशी या ठिकाणी कारवाई केली तशीच इतर लोकांवर देखील कारवाई करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि एक नाराजी रूपी प्रति आंदोलन करत या ठिकाणी त्यांनी आपली भूमिका आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय। मात्र यावर कुणीही बोलायला तयार नव्हतं, कुणी या संदर्भात बोललेलं नाहीये। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट कारवाई जी आहे ती केली जाते। या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी देखील आलेले आहेत, आपण थेट त्यांना विचारूयात, त्यांची भावना काय आहे ते जाणून घेऊयात। ते या ठिकाणी आलेले आहेत। सर, काय सांगाल, त्या ठिकाणी तुम्ही थेट कारवाई सुरू केलेली आहे, आता ज्या ठिकाणी हे प्रस्थापन होतं ते देखील निष्कासित केले, काय सांगाल? जी, आमची आज कोसर कॉलनीमध्ये कारवाई होती, ज्या ठिकाणी आम्ही उचित नोटिसेस कलमान्वये दिलेल्या होत्या, परंतु त्यांचा समाधानकारक खुलासा हा कायदेशीर याच्यामध्ये प्राप्त नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी पण निष्कासनाची कारवाई केलेली आहे। बरं, किती वाहनं होती, किती बंदोबस्त लागला, काय होतं नेमकं? यासाठी महानगरपालिकेचे साधारण 150 अधिकारी कर्मचारी होती आणि पोलीस विभागाचे 120 अधिकारी कर्मचारी होती आणि 10 टिपर्स, 10 JCB, 2 पोकलेन, 2 रुग्णवाहिका, 2 अग्निशमन बंब आणि आमचे हायड्रोलिक व्हेकल जे इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कट करतात, असं मोठ्या प्रमाणात आम्ही लवाजमा इथे घेतलेला होता। आपण पाहतोय ही कारवाई करण्यात आलेली आहे, मोठ्या लवाजमासह ही कारवाई करत या ठिकाणी हे जे घर होतं ज्या ठिकाणी निदा खान लपून बसली होती ते अवैध होतं, त्यामुळे ते जमीनदोस्त केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही मोठी कारवाई म्हणावी लागणार आहे आणि मोठी कारवाई करत असताना निदा खान लपलेलं घर आता या ठिकाणी राहिलेलं नाहीये, ते तोडून टाकण्यात आलंय। अगदी शुभम। सचिन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निदा खानच्या प्रकरणामध्ये मतीन पटेलचं नाव आलं, त्यानंतर तो ज्या ठिकाणी राहत होता, ज्या ठिकाणी निदा खानला आश्रय देण्यात आला, ती सगळी आस्थापनं अनधिकृत असल्याचं समोर आलं। आजूबाजूची सुद्धा काही अनधिकृत अतिक्रमण त्या परिसरामध्ये आहेत का, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची शक्यता आहेत का? त्या अनुषंगानं पालिकेचा म्हणा, पोलिसांचा म्हणा, तपास सुरू आहे का, की फक्त मतीन पटेलच्याच घरावर कारवाई करण्यात आली आहे? महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण बोललो, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना आपण हे देखील विचारलं की जशी या ठिकाणी आपण मागं पाहता ही जी कारवाई केली आहे त्या ठिकाणी फक्त निदा खान होती म्हणून कारवाई केली आहे का इतर लोकांच्या अतिक्रमणाचं काय? कारण MIMच्या काही नगरसेवकांनी हे देखील बोलून दाखवलं होतं की भाजपच्या काही नगरसेवकांचं अतिक्रमण आहे, शिवसेनेच्या लोकांचं काही अतिक्रमण आहे, त्यावर कधी कारवाई करणार, ते कधी पाडणार, असा सवाल जो होता तो त्यांनी उपस्थित केला होता। आणि हाच प्रश्न आपण त्या अधिकाऱ्यांना विचारला तर अधिकाऱ्यांचं मत असं आहे ज्यांची अतिक्रमणं असतील ते जमीनदोस्त केली जातील, निष्कासित केली जातील, तोडली जातील, कोणतीही अतिक्रमणे ठेवली जाणार नाहीत। मग तो राजकीय असेल, कुठल्याही पक्षाचा असेल किंवा तो कुठली सर्वसामान्य व्यक्ती असेल, त्यामुळे कुणाची अतिक्रमणे ठेवली जाणार नाहीये। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट कारवाईची धडक मोहीम जी आहे त्या ठिकाणी सुरू आहे। अतिक्रमणं तोडली जात आहेत, मात्र मतीन पटेलचं घर या ठिकाणी तोडत असताना, कार्यालय तोडत असताना शेजारी एक दुकान देखील होतं, तर ते दुकान देखील जमीनदोस्त केलेलं आहे, ते दुकान देखील तोडलेलं आहे। आणि काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती जोरात सुरू आहे। 2 ते 3 हजारपेक्षा जास्त अतिक्रमणं जी आहेत ती जमीनदोस्त केलेली आहेत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आता हे अतिक्रमण अगदी सचिन, तर महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमी संदर्भात पोहोचवता आहात। ही दृश्य थेट आपण पाहतोय, ज्या घरामध्ये निदा खानला आश्रय देण्यात आलेला होता ते घर आता जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। अर्थातच मतीन पटेलच्या विरोधामध्ये ही मोठी कारवाई केली जाते। सचिन बडे आमचे प्रतिनिधी यांच्याशी आपला संपर्क पुन्हा एकदा झालेला आहे। सचिन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूला सुद्धा काही अनधिकृत बांधकामं आहेत, त्यांच्यावरती अधिकाऱ्यांनी जसं सांगितलं की त्यांच्यावर सुद्धा तोडक कारवाई केली जाईल, मात्र ती कारवाई कधीपर्यंत केली जाईल? कारवाई संदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, कारण हे कारवाई करतो आपण या ठिकाणी पाहतोय हे जमीनदोस्त केलं तर मग इतर अतिक्रमणांचं काय, ते कधी जमीनदोस्त करणार, असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य म्हणा किंवा त्यासोबतच मतींचे पक्षातील लोक, पक्षातील सहकारी विचारतायत। तर महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलंय की मग तो राजकीय पक्ष असेल, कोणताही व्यक्ती असेल, त्याचं अतिक्रमण जर असेल तर ते अतिक्रमण ठेवलं जाणार नाही। मग तो कोणताही नगरसेवक असो, राजकीय नेता असो, त्याचं देखील अतिक्रमण जे आहे ते जमीनदोस्त केलं जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे याआधी देखील 3 ते 4 हजार 5,000 अतिक्रमणे जे आहेत ते निष्कासित केल्याची माहिती समोर येते आहे। याआधी देखील अतिक्रमणे जे आहेत ते शहरालगतची काढलेली आहेत, मात्र त्यानंतर जे मतीन पटेल जो होता त्याचं सर्वाधिक जास्त नाव या निदा खानला आश्रय देण्यामध्ये समोर आलं, त्यानंतर ते देखील
ज्याचे निदा खान प्रकरणामधील जे घर होतं ते हे घर होतं या ठिकाणी त्याला तोडण्यात आलंय, निष्कासित करण्यात आलंय. आणि त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे मतीन पटेलचं घर होतं, राहतं घर, ते देखील निष्कासित केलंय, कार्यालय निष्कासित केलंय की ते नाल्यावर होतं. म्हणजे या ठिकाणी कारवाईची मोहीम सुरू आहे आणि इतर जे काही अतिक्रमण असतील ते देखील जमीनदोस्त केली जातील अशी माहिती महानगरपालिकेने दिलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील ही सर्वात मोठी कारवाई देखील म्हणता येईल आणि यानंतर देखील कारवाईचं सत्र सुरू राहील अशी माहिती महानगरपालिकेनेच दिलेली आहे. शुभम. अगदी सचिन, तर ही कारवाई सध्या सुरू आहे, तर मतीन पटेलच्या कुटुंबासंदर्भातली अपडेट नेमकी काय? मतीन पटेलचं कुटुंब कुठं आहे आणि MIMच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची सध्याची प्रतिक्रिया नेमकी काय आहे, त्यांची भूमिका नेमकी काय आहे? ही कारवाई होण्याच्या आधी रात्री 12 वाजता या ठिकाणी MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आलेले होते. त्यांनी जनतेशी संवाद साधला, नाराजी व्यक्त केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतीन पटेलचं कुटुंब आलेलं होतं. या कुटुंबाने जे महानगरपालिकेचं पथक आलंय कारवाई करण्यासाठी त्यांच्या गळ्यामध्ये झेंडूचे फुलं असलेला हार घातला आणि त्यांचं स्वागत केलं. ते स्वागत मनातून केलेलं नव्हतं, तर नाराजी व्यक्त करण्याचा तो त्यांचा प्रयत्न होता. तुम्ही जशी आमच्या घरावर आमच्या या बांधकामावर कारवाई केली तशीच कारवाई तुम्ही इतर लोकांच्या देखील बांधकामावर करणार का, असा प्रश्न थेट उपस्थित या कुटुंबियांनी केला. आणि हा प्रश्न उपस्थित करत असताना इतर लोकांवर देखील कारवाई करा अशी मागणी जी आहे ती या कुटुंबियांनी केलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आमची अतिक्रमण काढतायत तर दुसऱ्यांची देखील अतिक्रमण काढावेत हीच मागणी जी आहे ती या कुटुंबियांनी केलेली आहे. फक्त राजकीय नेत्यांची, इतर नेत्यांची अतिक्रमण तुम्ही दाबतायत का आणि आमचे ते तोडतायत का, असा प्रश्न जो आहे तो या उपस्थित करण्याचा प्रयत्न यांच्याच पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी, मनपाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी केलेला होता. त्यामुळे आता त्या अतिक्रमणांचं काय असा प्रश्न उपस्थित करत असताना त्या ठिकाणी MIMच्या नेत्याच्या 3 अतिक्रमणांना जमीनदोस्त केलेलं आहे. शुभम. सचिन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतीन पटेल सध्या अटकेत आहे, तर आता त्याच्या नगरसेवक पदावर देखील टांगती तलवार आहे. त्या संदर्भात पालिकेच्या वतीनं काही कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे, कारण नगरसेवक पद सुद्धा आता धोक्यात आलंय. नगरसेवक पद धोक्यामध्ये येण्यामागचं कारण म्हणजे एखाद्या नगरसेवकानं अतिक्रमण संदर्भामध्ये केलेली जी चुकीची कामं आहेत त्या संदर्भात जर महापालिकेला जर समजलं तर नियमानुसार नगरसेवक पदही जाऊ शकतं अशी माहिती अतिक्रमण हटाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी देखील दिलेली आहे. म्हणजे मतीन पटेलला हा तिहेरी झटका म्हणता येणार आहे, कारण त्याचे 2 घरही गेले, कार्यालयही गेलं आणि आता नगरसेवक पदही जाईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. त्यामुळं मतीन पटेलचं जर हे पद गेलं तर मतीन पटेलच्या आयुष्यात हा सगळ्यात मोठा त्याला झटका म्हणावा लागणार आहे. कारण याआधी देखील त्याला निवडणुकीच्या काळामध्ये हरवण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये यशस्वी ठरले नाही. मात्र अतिक्रमण कारवाईमुळं त्याचं पद जाऊ शकतं, म्हणजेच त्याचं पद जाण्यामागे त्याचं अतिक्रमण ही मोठी भूमिका बजावू शकतं. त्यामुळं अतिक्रमण हटवत असताना या ठिकाणी मोठी कारवाई जी आहे ती केलेली आहे. मात्र ही कारवाई करत असताना नगरसेवक पदावर पद देखील जाऊ शकतं. ही मोठी कारवाई मतीन पटेलला परवडणारी नाहीये. म्हणजेच मतीन पटेलला निदा खानला आश्रय देणं हे किती महाग पडतंय त्याचं प्रत्यक्ष उदाहरणच याला म्हणावं लागणार आहे. त्यामुळं मतीन पटेलचं नगरसेवक पदही जाऊ शकतं, त्याचं घर तर गेलंय, कार्यालय तर गेलंय, मात्र आता आयुष्यातील सर्वात मोठं त्याचं स्वप्न नगरसेवक बनण्याचं होतं, तो बनला. मात्र ते कायम राहतंय की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. कारवाई संदर्भात हालचाली सुरू आहेत अशी माहिती देखील आपल्याला मिळालेली आहे. शुभम. अगदी सचिन, या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे एखादी कारवाई करण्यासाठी एखादं प्रकरणच घडावं लागतं का? कारण जोपर्यंत एवढं सगळं अनधिकृत बांधकाम होत होतं तोपर्यंत पालिकेचे वॉर्ड ऑफिसर नेमकं काय करत होते, पालिका नेमकी काय करत होती, प्रशासन नेमकं काय करत होतं, हा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण एवढ्या वर्षांपासूनचं हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची वेळ एका प्रकरणानंतर आलेली आहे. याआधी देखील हे बांधकाम अनेक वर्षांपासून होतं, मात्र त्यावेळेस का पाडलं नाही, आताच का पाडलं असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतो. निदा खान प्रकरणामध्ये जेव्हा मतीन पटेल याचं नाव गोवण्यात आलं, त्याचं नाव समोर आलं, त्यानंतर ही थेट कारवाई जी आहे ती सुरू झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याची 3 अतिक्रमण निष्कासित करण्यात आलेली आहेत. आणि त्यानंतर सचिन, मी तुला काही वेळासाठी थांबवतोय. भारतीय जनता पक्षाचे नेते संजय केणेकर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांची महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात. संजयजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. पहाटेपासूनच मतीन पटेलच्या घरावर कारवाईला सुरुवात झालेली आहे. त्याचं भरपूर असं बांधकाम होतं, अनधिकृत होतं आणि ते आता जमीनदोस्त केलं जात आहे. निदा खानला ज्या घरामध्ये आश्रय देण्यात आलेला होता ते घर सुद्धा आता जमीनदोस्त केलं जात आहे. या कारवाईच्या संदर्भात तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. निश्चितच जे अवैध काम अवैधरित्याने करतील, अवैध प्रॉपर्टी सांभाळून करतील, त्यांचे खऱ्या अर्थाने इथे गय केल्या जाणार नाही आणि घाण साफ करणार नाही का? या देशातली घाण साफ करायला खऱ्या अर्थाने आम्ही लागलेलो आहोत. निश्चितपणे ही घाण साफ करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळं
योग्य काम, चांगलं काम घाण साफ करण्याचं चालू आहे. त्यामुळे सर्व नागरिक चुकीच्या कामाच्या दृष्टिकोनातून घाण साफ आज खुश झालेले ही जी कारवाई होते. संजयजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जे अनधिकृत बांधकाम होतं ते अनेक वर्षांपासूनचं होतं, ते आता जमीनदोस्त केलं जात आहे. आणखी देखील काही अनधिकृत बांधकाम या परिसरामध्ये आहेत, त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई केली जाईल का? हे बघा, निश्चितच जे अवैध धंदे, अवैध प्रॉपर्ट्या सांभाळून करत असतील त्यांचे हाल हेच होतील. ही एक झाकी आहे, अजून बरंच काही बाकी आहे. ते हळूहळू सगळं काही तुम्हाला दिसूनच येईल. अगदी संजयजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या संपूर्ण कारवाईच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. चंद्रकांत खैरे आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांची सुद्धा महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊया. चंद्रकांतजी, स्वागत आहे तुमचं. कारवाईला सुरुवात झालेली आहे. मतीन पटेलचं घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे. त्याचं अनधिकृत बांधकाम जे होतं आणि ज्या घरामध्ये निदा खानला आश्रय देण्यात आलेला होता ते घर जमीनदोस्त करण्याची कारवाई आता पूर्ण होत आलेली आहे. तुमची या प्रकरणाच्या संदर्भात, या कारवाईच्या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया? ऍक्च्युली मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीने त्यांनी ते कृत्य केलं, ते कृत्य इतकं विचित्र कृत्य केलं आहे, त्याची ही सजा त्यांना मिळालेली आहे. खरं म्हणजे शोध मोहीम झाल्यानंतर ते घर सुद्धा इलिगल होतं. आता देशामध्ये बऱ्याच ठिकाणी, जसं उत्तर प्रदेशात किंवा बाकीच्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीने म्हणजे यांनी जे काही कृत्य केलं असेल तर घर त्या तिथल्या त्या लोकांचं ते घरच तोडायचं काम, अधिक भुईसपाट करायचं काम तिथे केलंय, ते आता सगळीकडे सुरू झालेलं आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला की त्यांनी ज्या पद्धतीने केलंय त्यांना ती सजा भेटलीच पाहिजे. म्हणून मतीन हा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे त्या मुलीला घरात आश्रय दिला होता, आणि आम्हाला वाईट आणि दुःख असं वाटतं की एका मोठ्या कंपनीमध्ये त्या ठिकाणी ही मुलगी काम करत असताना ते धर्मांतरांचा प्रकार जो त्या ठिकाणी जो केलेला होता तो, आणि ते आपल्या मुलींवर म्हणजे आपल्या हिंदू मुलींवर, तर ते योग्य नाहीये. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की ते जी सजा मिळाली ती आजच्या याच्यात खूप मोठी सजा आहे ती. म्हणून सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे की ह्याच्या बाकीचे कुठेही आता कायदा इतका मोठा असतो, कायद्याच्या पुढे त्या ठिकाणी जाता येत नाही, आणि म्हणून कायदा पाळलाच पाहिजे सर्वांनी, ही भूमिका माझी आहे. अगदी चंद्रकांतची अत्यंत महत्त्वाची तुमची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भात, कारवाईच्या संदर्भात पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर दरम्यान गुन्हेगारी आणि माफियांच्या विरोधामध्ये केलेल्या कठोर कारवाईनंतर उत्तर प्रदेशामध्ये चर्चा झाली होती ती बुलडोझर बाबा म्हणून योगी आदित्यनाथ यांची. आता तोच बुलडोझर बाबा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. निदा खानला आश्रय देताना अनधिकृत बांधकामांवर लक्ष दिलं नाही आणि म्हणून मतीन पटेलच्या अनधिकृत घरावर आणि कार्यालयांवर महाराष्ट्रातल्या बुलडोझर बाबांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रश्नांवर आवाज उठवण्यापूर्वी आपलं घर, कार्यालय अधिकृत आहे की नाही याची खातरजमा करून आवाज बुलंद करावा, अन्यथा बुलडोझरच्या कारवाईचाच बडगा सहन करावा लागेल. सचिन बडे आमचे प्रतिनिधी जोडलेले आहेतच. सचिन, सध्याच्या कारवाईची परिस्थिती नेमकी काय आहे? ते घर आता जमीनदोस्त करण्यात आलंय का? सध्याच्या स्थितीला निदा खान ज्या घरामध्ये लपून बसली होती ते घर जमीनदोस्त झालंय. त्या घराची शेवटची भिंत देखील आता या पथकानं पाडलेली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फक्त धुराचा लोट, आणि ज्या दरवाजातून निदा खान ही आत गेली असेल तर तो दरवाजा देखील त्या ठिकाणी आपण तोडल्याचं पाहतोय. ह्या भिंती तोडल्या आहेत. ह्या संपूर्ण कारवाई जी आहे ती केलेली आहे. ही मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या पथकाच्या माध्यमातून ही भली मोठी कारवाई करत आहेत. म्हणजे महानगरपालिका, महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी 2 मजली घर होतं, मात्र ते आता जमीनदोस्त केलेलं आहे. पोलिसांनी जेव्हा शोध घेतला तेव्हा निदा खान या घरामध्ये आढळलेली होती, आणि मतीन पटेल या नगरसेवकाने MIMचा आश्रय दिलेला होता. तर या नगरसेवकाने प्रयत्न हा केलेला होता की तिला वाचवण्याचा, मात्र त्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. काही दिवसाच्या नंतर निदा खान या ठिकाणी पकडण्यात आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे घर वाचवण्यासाठी आणि इतर संपत्ती जी आहे, इतर जी मालमत्ता आहे ती वाचवण्यासाठीचा प्रयत्न जो होता तो MIMच्या काही नेत्यांनी केला. न्यायालयात धाव घेतली, मात्र त्यांना हवा तो दिलासा मिळालेला नव्हता. म्हणजे अतिक्रमण थांबवा, अतिक्रमण हटवू नका अशा प्रकारचा आदेशही तो मिळालेला नव्हता. मात्र सर्वात महत्त्वाचं पाहिलं गेलं
या ठिकाणी थेट मोठी कारवाई करत हे अतिक्रमण जमीनदोस्त केलेलं आहे. आपण हा पाहतोय, हा दरवाजा होता, ह्या दरवाजातून निदा खान आत गेलेली असते, मात्र तो देखील या ठिकाणी तुटलेला आहे. निश्चित. घरही तुटलंय, भिंतही तुटली, संपूर्ण घर या ठिकाणी जमीनदोस्त झालंय. अगदी. मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खान प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे. शुभम. सचिन, अत्यंत महत्वाचे अपडेट एकंदरीत या कारवाईच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.